अरे मी नाही तर कोण जाऊ दे मला एक सांग तुझे बाबा आहेत का? नाही हा बाहेर गेले आणि तू एवढी आनंदी आहेस? बाहेर गेले म्हणली ना तुझे बाप? अरे बाहेर गेले कसं म्हणते मी? बाहेर गेले घरी नाही दार लावलं विचार मला तुझ्याशी बोलायचं नाही. तुझं प्रेमच नाही माझ्यावर. नाही नाही तुझ्यांना अजिबात प्रेम नाही माझं. हाल अपेक्षा सहन करून मी तुझ्याकडे येतो. तुझ्या बाबाची नंतर चुकवून मी या ठिकाणी येतो. नाही तर तुझा बाप माझ्या मागावर राहतो. माहितीये का तुला? अगं एखादा माहितीये का झपाटलेला जीव जसा एखाद्या चेटकिणीच्या मागे धावतो ना तसा मी तुझ्याकडे धावतो. म्हणजे मी तुला चेटकी वाटते का रे? चेटकी वाटते का मी तुला? उदाहरण गलत उदाहरण चुकीचं झालं. जाऊ दे पण मला असं वाटत नाही की तुझा बापाला लग्न होतील म्हणून काय करू काय कळत नाही. हो ते तर मला माहित आहे. लग्न नाही बिलकुलच नाही. बिना लग्नानंतर राहू असा रोजच येत जातो मी इकडं तुझा बाप. काय चाललंय तुझं? एक काम करू नाही दुसरा उपाय नाही आहे. तुझ्या बाबाला एखाद्या विहिरीत ढकलून देऊ. म्हणजे त्याचा मर्डर करायचं का करू मग मी? काहीतरी उपाय शोधता. मर्डर करण्यापेक्षा एक नंबर उपाय आपण दोघंही पळून जाऊ. चल. अरे अजिबात नाही. आणि हे बघ तुझ्याशी लग्न करायचं असलं ना मला तर मी माझ्या बाबाच्या आशीर्वादाशिवाय अजिबात लग्न करणार नाही. सांगू बस तू इथं बस आणि मी इथं बसतो. तुझ्या बाबाच्या आशीर्वादाशिवाय काही लग्न आपलं होणार नाही. कसंच करू नाही पडत. तुझ्या बाबाच्या आशीर्वादाशिवाय लग्न होत नाही. बरोबर आहे. एकदा तुझ्या बाबाच्या आशीर्वादाने बरोबर आहे. एवढी पागल मूर्ख आहेस का रे? आता मला सांग आशीर्वादाने कुठे मुलं होतात काय? नाही समजत काय मला? ए बाई जमान्याच्या मागे नको राहू. आशीर्वादाची गोष्ट करतेस? अगं मी तर असं ऐकलं होतं म्हणे की आंबे खाल्ल्यानं पोरं होतात. आंबे खाल्ल्यानं. कुणी सांगितलं तुला? कोणत्या मूर्खाने सांगितलं तुला? पेपरात वाचलं एका महाभागानं स्टेटमेंट दिलं होतं की आंबे खाल्ल्यानं पोरं होतात. आंबे खाल्ल्यानं पोरं होतात. मला सांग मुलं म्हणजे झाडावरची फुलं आहेत का? हाडवणं झाड की बता बता पडायला काहीतरी बाई गमतीची गोष्ट नाहीये. गमतीची गोष्ट नाहीये. अगं पेपर असो टीव्हीत पाहिलं मी. टीव्हीत बातमी होती की आंबे खाल्ल्यानं पोरं होतं. मग का खरं म्हणजे टीव्हीत पाहिलं ना बातमी. हो हा मी स्वतः पेपरही वाचला आणि टीव्ही पाहिला. महान संतांना सांगितलं म्हणे आंबे खाल्ल्यानं पोरं होतं ना. आता तेवढ्या मोठ्या विभूतीने सांगितल्यावर मग आता खरं असलच. तर मग माझ्यासाठी कोणत्या वर्गात आहेस तू? अरे वा काही ना आंबे आणून देऊ. किती आणू? कमी होते? 5 डझन? अरे डझन नाही 5 आंबे. 5 आंबे म्हणजे 5 पोते. आणून देतो हो ठीक आहे तू 5 आंबे खाशील मला आणि मग 5 आंबे खाल्ल्यावर तुला 5 पोरं होतील. एक समस्या आहे. आता कुठली समस्या आहे? आता आंबे तू खाशील पोरं तुले होतील. तर तुले पोरं होतील तर आई तुले म्हणतील तर बाबा का आंब्याले म्हणतील. कसं होईल माहित आहे? आंब्याचं झाड दिसलं हे माझ्या बाबाचं झाड. हे माझ्या बाबाचं झाड. हे बैताळ बेलले तुझ्या आज्यानं सांगितलं होतं आंब्याला खाऊन पोरं होतात म्हणून. मी सांगितलं म्हणजे मी टीव्हीत पाहिलं बातम्यात. ही गोष्ट खरी आहे. एका महाभागानं सांगितलं म्हणे की आंबे खाल्ल्यानं पोरं होतात. ठीक आहे की ज्यांना कळत नाही ते काहीतरी विषय शोधत असेल. पण तू 10वी शिकली आहेस ना तू. मग अरे साधी 10वी नाहीयेस. 3 वेळा नापास झाली आहेस तू. तुझ्यासाठी नापास झालो मी. आणि तूच मला रस्ता मग तू बोलल्यानंतर मी आपली हुशारकी जाणणार आहे का?
अरे असं जर असतं तर मला एक सांग, महान संतांना काय सांगितलं असतं माहितीये का? काय म्हणतात, नवसानं पोरे होती तर कशाला लागे पती. मग म्हणजे आंबे आणून दे 5 म्हणून आंबे कोणचे. पण असं जर आता माझा बाप एक दिवस माझं लग्न जुळवल्याशिवाय राहणार नाही. आणि जुळवणार कसलं? आज ते ना एका मुलाला घेऊन येणार आहे तिथं. आज हा मग. आणि हे बघ, त्याने जर मला पसंत केलं मर्डर करून टाकीन तुझ्या बापाचा, तुझा, त्या पोराचा. हो तसंच कर. त्याचा ना मदत कर. त्याचे ना असे छोटे छोटे तुकडे 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 करून ठेव. सोडू नकोस अजिबात. त्याचे तुकडे 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 करतो आणि मी जेलमध्ये जातो आणि तुला आता बस निघणार. मग करायचं काय रे? करायचं काय म्हणजे काय? तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तुला माहिती अरे दार उघड. माझे बाबा आले ना. मला तेव्हा दार बंद करून दे. गावाचे माहित नाही. जेव्हा तू कुठे आला तर माझे बाबा आजारी राहते. म्हणून का जरा मोठं मुश्किल म्हणजे आज आता काय करायचं? अरे दार उघड. हो लवकर दार उघडायला सांगा ना. किती वेळ इथं उभं राहायचं? लवकर उघडायला सांगा ना. आता काय ठेवून जाऊ? मी जिरवतो तुझ्या बाबाची त्या पोराची. मला माहित नाही. मी एक काम करतो, येऊ दे त्याला दारू पण मी नाही दिसत थांबा. मी लपतो बरोबर लपतो. हो 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 थांब थांब लपू दे ना पहिले. अरे दार उघड. मी दिसतो का? दिसतो. महत्वाचं राहिलं त्यांना सांगू नको मी इकडे लपला काय वाटला आमचा रंगमहाल? अति सुंदर अप्रतिम, पण दिशा वेगळी आहे. हा सुंदर आहे रंगरंगोटी. बसा. काय काळजी करायचं काम नाही. याव कुरकुट फायनल करायचं. काय गडबड नाही करायची. याव अरे इकडे या. कशाला? आपला वारस कसा आहे? बस बस मुलं को झोपून जाते इकडे इकडे. विचारत आहो ना मी. हा विचारा विचारा. तर मग काय कपडे खिचण्याची माझी काय आवश्यकता? तुमच्याबद्दलच विचारत आहो ना मी. हा माझ्याबद्दलच विचारा ना. तर मग कपडे काऊन खिचता तुम्ही? एवढी घाई काऊन आहे? बघा मी तुम्हाला साधा स्पर्श सुद्धा केलेला नाहीये. खिचता खिचताना नाहीच म्हणता तुम्ही. बरोबर नाही. इकडे ते म्हणाला ना. काय झालं म्हणजे? तुला पाहायला आलेच. आता मला काय झालं? चांगली धड दाखडच आहे मी. काय झालं? धड धाकळस घोड्यासारखी वाढली. अजी सुटल कधी? सुटल हे कायला खिचता तुम्ही? अरे बांधून ठेवायचा तुम्ही खिचता आणि मनात बांधून. मी चुपचाप इथे बसलेला. अरे तुमच्याबद्दलच तुम्ही घाई नको करा. मी तुमच्याबद्दलच विचारत आहो. विचारा विचारा. तर मग कपडे खिचता काऊन? मला कितीदा सांगायचं मी नाही खिचले तुमचे कपडे म्हणून. का खिचता येत नाही म्हणून आता साहेब
सांगतो लग्न करायचंय. त्याच्यासोबत हा मी हा. आणि ह्या अशा फुकट वाटत तसं नाही म्हणायचं. काय म्हणायचं? सांगून ठेवतो मी तिथे म्हणे तुझे लग्न. अरे यार. कपडे काढतो मी आणि ते उघडाच राहतो. चाललंय का तुमचं? अरे चाललं का? कपडे खिचता तुम्ही का कुठे हल्ला करता? तुम्हाला माझ्या अंगावर हे कपडे चांगले दिसत नाही का? बघा, मी काही कपडे वगैरे खिचलेलं नाहीये. मी तुला स्पर्श सुद्धा केले नाही. चुपचाप बसवा इकडे. हे बघा, हे असं नाही. हे काय लावून द्या बरं दिसते का ते? बरं दिसतं का तुमचं ते किचन? मी तर ठीक आहे. अरे तुम्ही ठीक आहे पण माझे कपडे काढून खिचायला तुम्ही. ए, कुठं आहे तुझं आता? इकडे ये. काय झालं? बापरे जोश वाटते तू करून राहिली. या काय? लग्न करायचंय. हा असं नाही असं. हा भाऊ मी तुझा. माहित आहे? ते का तू माझी माय हो? माय हा. बढ़िया मला का खाज लागली आहे? मला खात लागली? अरे त्या खाजवता खाऊन. हे मी कुठं खाजवलेलं आहे? अरे मला माहिती आहे तुम्हाला घाई झाली आहे म्हणून पण तुमच्या बद्दलच विचारत आहे. थोडा थांबाता. मी काय म्हणताना तेच मला कळत नाही. खाजवता तरी नाही. अरे मी नाही खाजवलं बाबा. ए जा का? सर्वात घेऊन ये. सरबत? हा बापरे एक वेळा लग्न हो. मी काय म्हणतो, हा ही तुमचीच मुलगी आहे ना? नाही गावच्या लोकांची. तुमच्या वळणावर दिसत नाही ना म्हणून विचारलं. वळणावर दिसत नाही. माझ्या घरी राहते पोरगी तू वळणावर दिसत आहे. मला ते फटफटी देणार आहे. हा तुम्हाला फटफटी भेटणार आहे ना? मग तुम्ही करायला लग्न मला कशाला करायला सांगताय? जमते जमते या सरबत या. करायची नाही. प्रत्येक वेळेस काय ना काय गडबड. ग्लास रिकामा आहे. आधी पाहिजे तर पुन्हा मागणार नाही. अरे असं काऊन करतात तुम्हाला तेच नाही समजत. तुमच्या मुलीनं ग्लास रिकामा आणलेला आहे. छक्का लावली काय माझी? अरे छक्का तुम्ही करायचा. घेताना खाली यायचं. पाहिजे तर पुन्हा भेटतो मी काय मला हेच नाही समजत. करू का नाही पोरगी अशी. मी सरबत प्यालेली नाहीये. रिकामा ग्लास आणलाय तुमच्या मुलीनं. अच्छा, अरे माझी असं. गंमत करते की काय? गंमत तुम्ही करत असाल. सरबत दिल्या घेतल्या आणि माहीतच नाही म्हणता. आणते कधी खोटा नाही, खोटा बोलतो. बोलूच नको. घे हा गिलास. अंधार, सरबत. सरबत आणू? हा. हा. आणते. ए. खाऊ. बरं आहे, बरं आहे. बरं नाहीये. एकदम बरी आहे पोरगी माझी हो. मजाक नाही. सांगून ठेवतो. फटफटी देणार आहे. आता सांगितलं ना तुम्हाला? हा. फटफटी तुम्हाला मिळणार आहे ना, मग करा ना लग्न. आम्हाला काय हरकत नाही, करा. माणसाची लग्न. चालते चालते सर्वात घ्या. हेच कार्यक्रम आठवला पाहिजे. पूर्ण झाला आता मग की मग पाहू. पुन्हा ग्लास खाली आहे. अरे होतो मी पाहले बाबा. टाका गंज लावू का पोटाला? हे बघा,
तुम्हाला सरबत नाही द्यायची ना, नका देऊ, पण माझी अशी थट्टा मांडू नका. अरे छंद्या तुम्ही अगदी मानल्यात एकतर घेताना खाली आहे बघा, नाही तुमच्याकडे नका देऊ, पण माझा अपमान नका करू. काय ते पुढचं बोला. पुढचं बोला. ए, इकडे इकडे ये. आहे समोर, बोला. इथे कायले खात होता? तुम्हाला पहिल्यांदाच म्हणलो चांगल्या अंगीन धुता. एक तर अंगणात धुता, कपडे बदलवतात आणि ते फुसफुस मारतात आणि याची येऊन मार खात होता. कसं वाटतं जी हे? कुठे मी खाजवत नाहीये. तर मग इकडे तिकडे मगापासून इकडे असं करतात, इकडे असं करतात. तर मग हा ठीक आहे ठीक आहे. पुढचं. हा, या माणसाच्या डोक्यात थोडंसं तुम्ही झोपा बरं, चांगलं तुम्हाला रमदाडतो. नाही त्याची काही गरज नाही. तर मग इथे खात होता कोण? त्या पोरीला काय वाटेल? मी खाजवत नाहीये. इकडे हा? मच्छर नाही अजिबात. मच्छर नाहीये असं नको करा साहेब. तुमच्याविषयी बोलतो आता, बोध झाला ना तुमचा आता. बोला. ए, इकडे ये. आता पुष्कळ आहे तुझं आता. हा, हे बघा जबरदस्ती माझं लग्न. जबरदस्ती आता लग्न केलं चुलीत. आता याच्या हातात देतो आणि घेऊन जा म्हणते. हो, नाही करायचं. आणि ह्या माणसाची तर नाहीच नाही करायचं लग्न. खाऊ नाही. खाऊ तो माणूस नाहीये. नाही, माणूस नाही तो, मला नाही करायचं. काही नाही द्या, हात द्या बरं. हात द्या. हा, हात दे. आणि हात सोडायचं नाही. काही झालं तरी हात सोडायचं नाही. तुला आता किती काय झाली मला लागतं. तरी मी सोडणार नाही. बापा, आतापर्यंत तर काही नाही असं करणे. आता एकदम खुश खुशी झाली. आजा बाबाजी, तुम्ही हात दिला का तुझ्या माझ्या हातात? म्हणजे हा मोठा हो का? इथे खुशी आहे ना मग. ए, साहेब साहेब, हे बघा, इथे माझा अपमान करण्यासाठी तुम्ही बोलावला. आणि काय हा भोक्या इथे ठेवला. आता कळलं ना तुम्हाला? 4-5 कुठे जात होती, तुमचे कपडे कोण खिचत होते, मला मूर्ख बनवलात तुम्ही. आणि काय हे तुमची अशी लफडेबाज तुमची माझ्या बाजूला. ते सांगू नकोस मला, माहित आहे. तुझी घा तुझी खटखट. अंदर तो गेले. पडाला का माझ्या हातात भेटला असताना त्याचे तर आज तुकडे तुकडे कशी मजा आली? हा, चांगली मजा आली. बनवा मी उल्लूच आहो. आणि घरामध्ये रे बाबा पोरगी हो का काहो हे इले नाही सोडत आता. इले नाही सोडत. कोणती तारीख काढून मग? बिलकुल हात नको लावू. तुला मी आज चुलीत गेला चंदू. तू माझ्या घरी का करत नाही? आमचं प्रेम आहे तुम्हाला माहित आहे ना. अबे दरवाजा लावू नको. गावातील लोक मला काय म्हणतात. आणि जात तुझी पोरगी घरामध्ये आहे. जातो तो घरामध्ये शिरला आणि पुरी एवढा कशाला ऐकतो कोणाचा? कशाला ऐकतो कोणाचा? लगेच लावून दे आमचं. तुमच्या लग्न लावण्यापेक्षा
तुझ्या इथं मी जीव घेईन पण तुला दिला नाही. मी काय वाईट आहे माझ्या वाईट नाही तू चालेल तू निघून. रुपा